तुम तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. सुभाष बाबूंनी आव्हान फेकलं आणि हजारोच्या उत्साही जमावाने त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एक उत्तम प्रशासक, एक तेजस्वी सैनिक आणि एक ज्वलंत स्वातंत्र्य सेनानी असं सुभाष बाबूंचं रूप भारताच्या इतिहासात अजरामर ठरलं आहे. भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्यासारखं युग तेवढं एकच होतं, सुभाष बाबूंचं युग, आझाद हिंद सेनेचं युग. कारण त्या युगात होती ती ज्वलंत देशभक्ती, त्या युगात होतं ते अन्यायाचं परिमार्जन. एका बाजूला महात्मा गांधी सारखे थोर नेते अन्यायाच्या परिमार्गाने स्वातंत्र्य देवतेपर्यंत पोहोचू पाहत होते. भारताच्या सुभाषचंद्र बोस एक बंगाली बाबू असलेल्या शांतिप्रिय घराण्यात एका परशुरामाने जन्म घेतला 1897 साली आणि संपूर्ण भारत इंग्रज मुक्त करण्याचा टाहू त्यांनी जन्मता फोडला. एक अत्यंत संस्कृत विद्याभूषित घराण्यात जन्मलेलं हे वेडपोर उच्च शिक्षण घेऊन बडा सरकारी अधिकारी व्हायचं सोडून तरुणांच्या मागे रक्त मागत फिरू लागलं आणि अहिंसा हा शब्द जणू त्या रक्तात काही काळ का होईना पुसला गेला. सुभाष बाबूंचं हे तेज साऱ्या जगाला उजळून टाकत असतानाच एक आधारित घडलं. 1945 साली एका विमानातून जात असताना त्या विमानाचा अपघात झाला आणि ते त्यात मृत्यू पावले. एवढे निश्चित की जर आज सुभाष बाबू जिवंत असते, आजचा भारत वेगळा दिसला असता. फक्त हिंदुस्थान आणि त्या हिंदुस्थानात राहणारे सारे भारतीय गात राहिले असते. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कोम पे तू कोम पे लुटाए जा, तू शूर हिंद आगे बढ़, मरने से फिर भी न डर, उड़ा के दुश्मनों का सर तू ही न पे लुटाए जा. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए, खुशी के गीत गाए जा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद.